दरम्यान कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे म्हणून आम्ही महिनाभर शांत असल्याचं कराडच्या सुनेनं सांगितलं। आईंना काही झालं तर त्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचं कराडच्या सुनेनं म्हटलंय। आता जे खोटे गुन्हे दाखल होत आहेत, जे तुम्ही आंदोलन करताय, कुठं टाक्यावर चढताय, कुठं मोर्चे काढताय, असं करून न्यायव्यवस्था घेत असते का निर्णय? असे खोटे गुन्हे मग कोणीही म्हणेल ना आम्ही इथून उडी टाकतो तिथून उडी टाकतो आमचा गुन्हा घ्या म्हणून, ही कुठली पद्धत आहे? आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता आणि आहे म्हणून आम्ही 1 महिना झालं कोणी सगळे आमची मायबाप जनता सगळे शांत होतो का तर आमचा पूर्ण विश्वास आहे। आम्ही न्यायाप्रमाणे चालत होतो, कायद्याप्रमाणे चालतोय, आता पण चालणार। पण हे चुकीचं आहे। जर कोणी जर म्हणत असेल की आम्ही हे करतो ते करतो, आमचे हे 302 करा, मोका लावा, ही कुठली पद्धत आहे? हे चुकीचं आहे। जोपर्यंत खोटे गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत। आणि आज ह्यांची आई ह्यांना जर काही झालं तर याला पूर्ण प्रशासन जबाबदार राहील। आता पोलीस अधिकारी आलते आपल्याकडे बोलायला, पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? पोलिस सांगतायत की तुम्ही ह्यांची प्रकृती खराब आहे तर ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा, पण त्या जायला तयार नाहीये। त्यांनी रात्रीपासून पाणीही पिलेलं नाहीये, त्यांना गुडघ्याचा त्रास आहे, दम्याचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी पाणी पिलेलं नाही। 8 वाजल्यापासून आम्ही इथं बसलेलो आहोत। आज इथं तुम्ही प्रत्येक महिलाला, प्रत्येक माणसाला विचारू शकता की अण्णा कसा माणूस आहेत आणि कसे आहेत ते प्रत्येक जण तुम्हाला सांगेल। आणि पूर्ण मीडियाला एकच विनंती, आम्ही 1 महिना झाला आमच्या माणसाबद्दल काय काय ऐकतोय हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सहन करतोय। हे चुकीचं मानसिक त्रास देणं बंद करा आणि चुकीचा प्रचार करणं बंद करा। खरंच तुमच्याकडे जर प्रूफ असेल तर तुम्ही दाखवा ना। काहीही दाखवताय कशासाठी? यांना बदनाम करण्यासाठी? हे सगळं राजकारण चालू आहे, सगळं राजकारण आणि जातीय वाद करणं बंद करा। ओबीसी मराठा एकत्रच आहोत ना आपण सगळे, कशासाठी जातीवाद करताय तुम्ही? कशासाठी वेगवेगळं म्हणताय? आज न्यायालयाने 15 दिवसाची कोठडी सुनावली परत त्यांना। अजून आम्हाला मोक्याची नको, आम्हाला मोका आणि 302 जे लोक म्हणतायत ते नकोय। जर तुमच्याकडे प्रूफ असेल, सबूत असेल तर आम्ही त्याला तयार आहोत मान्य जायला, सामोरे जायला। जर तुमच्याकडे काही नसताना आंदोलन करून काही बोलून जर आरोप ढकलत असतात आणि ते जर कायदा न्यायव्यवस्था करत असेल तर हे चुकीचं आहे। बाकी न्यायव्यवस्था जे निर्णय देईल ते आम्हाला मान्य असेल। आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।